मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी देणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आलेला आहे, की सीईटी मराठी मीडियममधून दिली, तर आम्हाला पुढे एल-एल-बीचा कोर्स हा इंग्लिश मीडियममध्ये करता येईल का? तर अशा या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेची असणारी एलिजिबिलिटी, पॅटर्न आणि सिलेबस सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारे 3 इयर सीईटी आणि 5 इयर सीईटीच्या लाईव्ह बॅचेस ग्लोबल ऑनलाईनमध्ये 19 जानेवारीपासून सुरू होत आहे. या बॅचेसमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमधून तुम्हाला या इंटरॅक्टिव्ह लेक्चर्समध्ये शिकवलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स इथे दिल्या जातील. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि परीक्षेची प्रॅक्टिस व्यवस्थित होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. परीक्षेपूर्वी या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा झाल्यानंतर अगदी तुमच्या ऍडमिशन पर्यंत ग्लोबल ऑनलाईन तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर बॅचला जॉईन करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. तर जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, ज्या विद्यार्थ्यांची 12वी कंप्लीट आहे किंवा जे विद्यार्थी 12वी ॲप इयर आहेत, अशा विद्यार्थ्यांना 5 इयर सीईटी देता येते. 3 इयर सीईटी ही ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेल्या किंवा ग्रॅज्युएशनला ॲप इयर असणाऱ्या विद्यार्थ्यांना देता येते. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षांमध्ये कुठलेही प्रकारचे एज लिमिट तुम्हाला इथे नाहीये आणि ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची असणार आहे. 120 मार्काचा हा पेपर असून तुम्हाला 120 मिनिटांमध्ये हा संपूर्ण पेपर सॉल्व्ह करावा लागतो. प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला इथे 1 मार्क दिला जातो आणि इंग्लिश आणि मराठी अशा दोन्हीही माध्यमामधून तुम्ही हा पेपर देऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा जर आपण सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड अँड लीगल रिझनिंग, त्यानंतर जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स, लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज आणि बेसिक मॅथमॅटिक्स इत्यादी विषयांमधून तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. 3 इयर सीईटीला बेसिक मॅथमॅटिक्स नाहीये, परंतु 5 इयर सीईटीला बेसिक मॅथमॅटिक्समध्ये प्रश्न येतात. तर ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये हा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो आणि तुम्हाला परीक्षेसाठी रेडी केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, परीक्षेच्या डेट्स ऑलरेडी अनाऊन्स झालेल्या आहेत. रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू आहे. 23-24 जानेवारीपर्यंत तुमचे हे रजिस्ट्रेशन चालणार आहे. त्यानंतर या परीक्षेचे ॲडमिट कार्ड तुम्हाला परीक्षेपूर्वी 10 दिवस दिले जातील आणि 5 इयर सीईटीची एक्झाम ही 8 मेला टेंटेटिव्हली होणार आहे. तीच आपण 3 इयर सीईटीची एक्झाम जर पाहिली तर 1 आणि 2 एप्रिलला ही एक्झाम होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न राहिला की तुम्ही जर ही सीईटी मराठी मीडियम मध्ये दिली तर तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये LLB करता येईल का? तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. कारण या परीक्षेचा जो मीडियम आहे त्याचा तुमच्या कोर्सशी कुठलाही संबंध नाहीये. त्यामुळे आत्ता तुम्ही मराठी मीडियम मध्ये ही सीईटी देऊ शकता आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला LLB करायची असेल त्यावेळेस ती LLB तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियम मध्ये LLB करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बार काउन्सिलचा एक नियम आहे. बार काउन्सिलच्या लीगल एज्युकेशन ऍक्ट 2008 नुसार इथे त्यांनी शेड्यूल 2 मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जी आहे ती 5 इयर सीईटी आणि 3 इयर सीईटी साठी इंग्लिश असावी. However, if any university and its any CLE allows in full or in part instruction in any language other than English or allows the student to answer the test papers in the periodical and final semester test in any regional language other than English, the student have to take English as a compulsory paper. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मराठी मीडियम मध्ये LLB करायची असेल तर तुम्हाला तुमच्या LLBच्या सब्जेक्ट सोबत एक इंग्लिशचा कंपल्सरी पेपर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मराठी मीडियम मध्ये LLB करण्यासाठी इंग्लिश हा कंपल्सरी पेपर इथे तुम्हाला असणार आहे.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मराठी मीडियममध्ये LLB विषयी तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर माझा एक व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवरती अपलोडेड आहे. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला देणार आहे. तर तो व्हिडिओ पहा. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या इतर प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतील. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झामच्या मीडियमचा तुमच्या एज्युकेशनच्या मीडियमशी कुठलाही संबंध नसणार आहे. त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये पण पेपर देऊ शकता आणि LLB ही इंग्लिश मीडियममध्ये सुद्धा करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपल्या परीक्षेसाठी अगदी थोडेच दिवस शिल्लक आहेत. तर या कमी दिवसामध्ये CETचं कंप्लीट तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल, तर ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉइन करायला विसरू नका. आणि सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ CETचं बुक आता Amazonवरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला Amazonच्या लिंक दिलेल्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या एरियामधल्या बुक स्टोअरमध्ये जाऊन सुद्धा हे बुक परचेस करू शकता. या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस दिलेला आहे, चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयरचे PYQs, त्यानंतर अभ्यास करत असताना ज्या स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरायला हव्यात, या गोष्टी सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये दिलेल्या आहेत. तर आजच हे बुक परचेस करा आणि CETचं प्रिपरेशन अगदी आत्तापासूनच सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत परीक्षेची तयारी सुरूच ठेवा. थँक यू.